ओके रे वारखड नागझरच्या सरपंचा आज इथे आपल्या भाईंनी आपल्या उदय महाले भाईंनी जे आंदोलन उभारलं आहे त्याचा हेतू उद्देश एवढाच आहे की जे पीडित शेतकरी आहे ज्या पीडित 5ही पंचायती आहेत त्यांना फर्स्ट प्रायोरिटी दिली पाहिजे। जे एअरपोर्टवरती जॉब येतात ते सर्वप्रथम आमच्या पंचायतीला कळवले पाहिजे जेणेकरून जे आमची युवा पिढी आहे शिकलेली पिढी आहे त्यांना त्याचं बेनिफिट मिळेल। पण तसं काहीच होत नाही, उलट त्याचे दुष्परिणाम मात्र जे एवढा मोठा एअरपोर्ट हा प्रोजेक्ट इथं उभारलेला आहे आमच्या पंचायत क्षेत्रामध्ये त्याचा आम्हाला अजिबात उपयोग अजिबात झालेला नाही, उलट त्याचे दुष्परिणाम मला भोगावे लागतात। जे सांडपाणी आहे ते आमच्या गावात सोडलं जातं जेणेकरून आमची जी धार्मिक स्थळं आहेत ज्या विसर्जन तळी आहे आमची देवी विसर्जन करायची ती जागा आहे ती अजिबात दूषित झालेली आहे आणि खूपशा संकटांना आम्हाला तोंड द्यावे लागतात जेणेकरून आणि एवढंच सांगायचं आहे की अजूनही वेळ गेलेली नाही। आम्ही जर सगळे 5ही पंचायती एकत्र संघटित येऊन जर संघर्ष केला तर खूपशा संकटांना आम्ही तोंड देऊ शकतो आणि जे फ्युचरमध्ये आणखीन काही जे प्रोजेक्ट येणार आहेत ते आम्हाला सोयीस्कर असे करू शकतो। चौथीक जे 2 ड्रायव्हर घेतले आणि त्याची सॅलरी कितली तर 35,000 खंय घेतले वयर जे अपडेट म्हणून जी UDS कंपनी आहा अपडेटर मोपा एअरपोर्टार त्यांच्यानी ड्रायव्हर घेतले 3 ड्रायव्हर एक त्यांच्यानी ट्रेनर म्हणून असलो ओके पण 2 जे ड्रायव्हर घेतले महाराष्ट्राचे घेतले त्याचो इंचार्ज आहा तो महाराष्ट्राचो आहा HRO आहा तो महाराष्ट्राचो आहा आणि एक त्याच्या वयर कोणतरी आहा रामकृष्ण म्हणून तोय महाराष्ट्राचो आहा आणि तो हट्टाने आपल्या भुरग्यांक हाडून भरता आणि आपले जे त्यांचे जे ड्रायव्हर आहात ते 20 ते 21,000 वयर तांकां सॅलरी आहा आणि जे आमचे गोंयचे ड्रायव्हर त्यांच्यानी दवरलेले आहात 18,000 सकयल आहा। तुम्ही वचून चेक करू शकता, तुम्ही हे कंपनीक विचारू शकता गोंयचे कितले आहात ते 18 ड्रायव्हर 18 सारखे ड्रायव्हर आहात आणि आमचे गोंयचे भितर एक 5 ते 6 ड्रायव्हर असतले आणि बाकीचे सगळे महाराष्ट्राचे ड्रायव्हर आहात आणि जे आता जे सध्या रोड क्लिनिंग त्यांच्यानी गाडी घेतल्या त्याच्यार 35,000 तांकां ते सॅलरी दितात। हांवें तांकां फक्त इतलेच विचारले की तांकां इतली सॅलरी दितात आणि गाडये जर ड्रायव्हर जाय आशिल्ले जाल्यार तुमी आमच्या पंचायतीन कळयल्यात का कितें कळयल्यात का ना तेचेर तेंचेर उत्तर ना। लक्ष दी जमिनी गेल्यात आमकां तुम्ही रस्त्यार हाडल्यात आमचे पोटा पाण्याची सोय ना। सगळ्यात महत्वाचे जे यूथ जे फ्युचर जे आमचे पेडण्याचे जातले तांकां भायर करून दवरतात तुम्ही आमकां तुमकां आणि हेका लागून हांव म्हणटा पेडणेकारांक जागे जावपाची गरज आसा। ह्या टायमार आमी जर लागीं रावना एक रावना न्ही आता कितें आसा आज उदय रावला उदय म्हणून एक राजकारण म्हणून न्ही एज अ पेडणेकार म्हणून आमी ताका सपोर्ट करण्याची गरज आसा। फाल्यां आनी कोणें रावलो ताका रावूंक जाय। सो म्हाका दिसता आमच्या सीएमान स्पेशली हेचेर लक्ष घालचें आणि पुनर्विचार करचो जेणे करून आमच्या पेडण्याच्या प्रत्येक खंय ना खंय जे खरे त्रासलेले आहा त्या लोकांक फायदो जावचो म्हणून। राजन बाबू एक क्वेश्चन आहा तुमकां तुम्ही लोकसभेच्या इलेक्शनाक तेको दिल्ल्यात श्रीपाद भाऊ मेरेन हे तुम्ही पावयतल्यात प्रश्न बरो प्रश्न आसा। मी सध्या अजूनही तरी मोगो पक्षाचो आसा आणि सरकारात असल्यामुळे म्हाका त्यांच्या वांगडा रावणं साहजिकच असलेले। सो मी त्याच्या अपक्ष जावं मी कितें अजून राजीनामो दिवंक ना मोगोचो। जेन्ना मोगोचो मी जर राजीनामो दिलो असता तर मी कितें म्हाका स्वताचो विचार केलो असतो। सो मोगोच्या दृश्टीन मी श्रीपाद भाऊक सपोर्ट केलो आणि तो आमकां खरें म्हणजे रिस्पॉन्सय बरो पेडणेकारांनी दिलो। खरें म्हणजे बऱ्या मताधिक्यानी पेडणेकार येयले। खरें म्हणजे आयज हांव श्रीपाद भाऊकय परत सांगतलो वचून मुद्दाम ही जी परिस्थिती आसा आणि तांकां फाटीं हांवें ताका तशें कन्वे केला जी परिस्थिती इतली वर्सां जाली ती करची न्ही खंय तरी डेव्हलपमेंट जावंक जाय। इतल्या वर्सां तुमी जो आवाज करूंक ना तो आतां आवाज करून रियलिटीन करून तरी हाडात म्हणून सांगता आणि ही सुद्धा गोष्ट हांव ताका मुद्दाम सांगतलो ही काळाची गरज आसा ना जाल्यार आमच्या पेडणेकाराचें अस्तित्व खंय तरी काबार जातलें म्हणून। दोळे उघड जावपाक जाय कित्याक ह्या सरकारान तुमकां एवरी टायम फटयल्या। सरकार तुमच्या दारी अंत्योदय तत्वाचे मेरेन व्हरपी सरकार जर तर आज स्थानिक शेतकऱ्यांक आपलो हक मागपाक सरपंचाक जर तर आज हांगा प्रोटेस्ट करपाक बसचें पडटा जाल्यार हें अंत्योदय तत्वाचें सरकार हें कितें तें कळून येता। आमचो पक्षातर्फे ह्या गांवच्या लोकांक पाठिंबो आसा। तांचो विशय जो आसा जो आमचे खासदार एक्चुअली खासदार खरे दक्षिण गोंयचे उत्तर गोंयचे खासदार 25 वर्सां जाली उत्तर गोंयची जनता रावल्या तेजो आवाज केन्ना आयकपाक म्हणून अजून मेरेन काय आमी आवाज आयकूना। पूण हांव एक एश्युरन्स दिता की तुमचो हो विशय कित्याक
एअरपोर्ट म्हणटात ते सेंट्रल गव्हर्मेंटाच्या अंडर येता, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. हांचो प्रश्न जो आसा हो पार्लमेंटान आमी काडटले, कित्याक हातून लोकल लोकांक कसलोच बेनिफीट ना. जागे जे आसात ते GMRक दिल्या, GMR काडटा, थंय फाल्यां गेमिंग झोन करतलो, फाल्यां ते हॉटेलां हाडून घालतलो, एरो सिटी करतलो, म्हणजे स्थानीक लोकांक कांयच ताजे बेनिफीट ना. जेन्ना एक इंडस्ट्री येता ती इंडस्ट्री कोणाक लागून बेनिफीट जावपाक जाय? स्थानीक लोकांक जावपाक जाय. आज तुम्ही कन्सेशन एग्रीमेंट जर काढून पळयत, जो गोंय सरकार आणि GMR बरोबर आसा, तातूंत खंयच लोकलाचे बेनिफीट कवर करचे म्हणून खंयच मेन्शन केल्लें ना. जो कन्सेशन एग्रीमेंटूच फॉल्टी आसा. फाटलें अधिवेशन जेन्ना जालें तेन्ना हे BJPचें धोरण आसा. म्हजी एकूच मागणी आसा, आमी हांगा राजकारण करपाक येवना. स्थानीक पेडणेकरांनी म्हाका दिसता विचार करपाक जाय. फाटल्या दिसांनी जेन्ना टॅक्सीचो आंदोलन जालो, जेन्ना आमी वचून थंय तांकां तेंको दिलो, सगळे विरोधी पक्ष आयले, आमचो दक्षिण गोंयचो खासदार सुद्दां. चौथीक जे 2 ड्रायव्हर घेतले आणि त्याची सॅलरी कितली तर 35,000 खंय घेतले. वयर जे अपडेट म्हणून जी UDS कंपनी आहा अपडेटर मोपा एअरपोर्टार, तेंच्यांनी ड्रायव्हर घेतले 3 ड्रायव्हर, एक तेंच्यांनी ट्रेनर म्हणून आसलो, ओके. पण 2 जे ड्रायव्हर घेतले महाराष्ट्राचे घेतले, तेचो इंचार्ज आहा तो महाराष्ट्राचो आहा, HRO आहा तो महाराष्ट्राचो आहा, आणि एक तेच्या वयर कोण तरी आहा रामकृष्ण म्हणून, तोय महाराष्ट्राचो आहा. आणि तो हट्टाने आपल्या भुरग्यांक हाडून भरता. आणि आपले जे तेंचे जे ड्रायव्हर आहा ते 20 ते 21 हजारा वयर तांकां सॅलरी आहा. आणि जे आमचे गोंयचे ड्रायव्हर तेंच्यांनी दवरलेले आहा 18 हजारा सकयल आहा. तुम्ही वचून चेक करू शकता, तुम्ही हे कंपनीक विचारू शकता. गोंयचे कितले आहात? ते 18 ड्रायव्हर, 18 सारखे ड्रायव्हर आहा. आमचे गोंयचे भितर एक 5 ते 6 ड्रायव्हर असतले, आणि बाकीचे सगळे महाराष्ट्राचे ड्रायव्हर आहात. आणि जे आता जे सध्या रोड क्लिनिंग तेंच्यांनी गाडी घेतल्या तेचेर 35,000 तांकां ते सॅलरी दितात. हांवें तांकां फक्त इतलेच विचारले की तांकां इतली सॅलरी दितात आणि गाडये जर ड्रायव्हर जाय आशिल्ले जाल्यार तुम्ही आमच्या पंचायतीन कळयल्यात का, कितें कळयल्यात का ना? तेचेर तेंचेर उत्तर ना. आमच्या न्यूज पेपरार तुम्ही घातल्या का कितें? आमच्या गोंयच्या न्यूज पेपरार घातल्यात बाबा हे अशे तरेन तुमकां ड्रायव्हर जाय म्हणून? ते ना. मागीर तुम्ही डायरेक्टली कशें घेतात? ना ते आमच्या गोंयांत मेळूंक शकना म्हणटा ते. अरे ड्रायव्हर म्हणजे कितें जाय कितें तर म्हणपाक लागलो, ड्रायव्हिंग न्ही ITI जाय ताका म्हणपाक लागलो. पण तुम्ही ते हे रिक्वायरमेंट आहा का ना हे आमच्या पयलीं पंचायतीक सांगपाक जाय. आमचे पयलीं 4 हे पंचायती आहा तांकां कळोवपाक जाय आशिल्ले. हे हांव 2 वर्सां पयलीं तांकां सांगलेलें. पयलीं हांवें घातलेलें, हांवें रेजोल्युशन सुद्दां पास करून घेतलेलें आमच्या पंचायतींतल्यान की आमकां अशे पद्दतीन हें करात. हांवें सगळ्या पंचायतींक पळयलें हें करून, पंचायतीकय ते आयकना. पंचायती कितें करतात, आमी लेटर घातले का ते व्हरतात, घालतात, हे करतात, परतून ते लेटराचे आनी जाग ना म्हाका. इवन हांवें आमदारा पावत सुद्दां पावयता, कलेक्टरा पावत पावयता. कलेक्टरान सुद्दां हेचेर कितेंच हे आतां इश्यू ते दीस जाल्लो, कितेंच तेणी हे घेवंक ना तेचेर. पंचायतीन तांकां लेटर केले, 2 पंचायतीन केले म्हणून सांगला. आमच्या एक पंचायतीन केला, एक म्हाका तेंच्यांनी केले, एक आमच्या GMRक केले आणि एक कलेक्टराक केले. सेम वारखंड पंचायतीन. इवन आमचो वसंत नायक हेणी बरें तेच्या बद्दल हे घेतला की आमच्या भुरग्यांक जर जॉब मेळना जाल्यार आमी हे करया म्हणून. पण हेका टायम खूब वचपाक लागलो. आतां ते भुरगे घेत आसात, आमी तेंची तोंडां पळयत आहात, आमी लोकांक कितें सांगतले? आतां तुमी मतां मागपाक जेन्ना येतले तेन्ना म्हटलें लोकांक कितें सांगतले? हांवें सगळ्यांक प्रश्न केले, सगळ्यांक आमच्या 5 पंचायतींक लेटरां दिले. हांवें हेच्या कडेन दिल्या म्हणटा, CM कडेन दिल्या म्हणपाक लागले, आनी कोणाक दिल्या. ओके, पूण तेजो रिजल्ट केन्ना लागतलो? म्हाका लास्ट आतां नाच म्हणटा म्हयनो जाय दिलो हे खबरी. ताका लागून आमकां ते प्रोटेस्ट करचें पडलें. हांवें आमच्या पंचायतींक सगळें सांगलें की बाबा तुमकां येवपाचें जाल्यार येयात, कित्याक आमच्या भुरग्यांचो प्रश्न आहा लास्टाक. आयज पळय आमचीच एक पंचायत आसा, म्हाका दिसता आनी खंयचीच पंचायत येयल्ली ना अजून पावत. हांव नकळो 5 दिवसार आतां केन्ना कोण पावता ते. पण आमच्या पंचायतीन खरेंच बरें हें घेतल्या की ते आमच्या बरोबर बसले. तेंच्यांनी सांगलेलें की आमकां तुमी जे कितें करतात मागीर खंय पंचायती राग काडटात. अशा पद्दतीन अशा तरेन आमचेर जो अन्याय जाता ताका लागून आमकां व्हडले हें करचें पडटा, हांगा फायट दिवची पडटली. ताका लागून हांवें एक जनजागृती जावपाक लागून आयज आमच्या पंचायतींतल्यान पयली सुरवात करता. आयज पळय हे जर बाकीचे पंचायती येयना जाल्यार आमकां त्या पंचायतींनी धरणे धरचे पडटले. कारण आयज आमच्या भुरग्यांचो पोटा पाणयाचो विशय आहा. फुडले पिडयेक आमकां हे नाका करून सोडटले. आनी दुसरी गोश्ट आहा ती जी आमकां लँड युजर सर्टिफिकेट हे करतात, व्हर म्हणटात, आनी बेगी 2 म्हयन्याचे जेणे टायम दिलो, कमीत कमी आतां 1 म्हयनो जावन गेला.
तांकांय खबर आहा की बाबा आमचे पेपर वर्क सारखे ना, अजून पेपर वर्क कोणचे जावंक ना, कॉम्पेन्शन मेळोंक ना कोणाक, तरी आसन गव्हर्मेंटान कितें हें केलां पळय. म्हणजे बेगी बेगी म्हटल्या उपरांत आमचे लोक वयतले फॉर्म भरतले, तेच्या उपरांत म्हणटले तुमी इश्यू कित्याक केल्यात, तुमचे अशे प्रॉब्लेम आसले जाल्यार तुमी हे कितें दिवंक ना, लेटर कित्याक दिवंक ना, किंवा तुमचे कितें आहा ते डॉक्युमेंट कित्याक दिवंक ना, किंवा कित्याक आमकां सांगूंक ना की बाबा तुमचे अशें अशें म्हणून तुमी ते फॉर्मां कशे घेतल्या. तुमी ती कशा जेन्ना इलेक्शन येता त्या टायमार व्हडलीं व्हडलीं आश्वासनां दितात, खानार हात दवरून आमकां मताचो हें सांगतात की बाबा अशें मतां घाल्यार तुमकां आमी हे फुडलें कितें आहा तें आमी करून दिता म्हणून. मागीर म्हाका सांग, आमी बारीक लोक, आमी तांकां खबर आहा आमी हायकोर्टा पावूंक शकना, कोर्टा पावूंक शकना, अशा लोकांक जेन्ना आश्वासन दिता तेन्ना ते खरें दिसता, ताका लागून तांकां ती मतां पडटात. तांकां प्रामाणीकपणान अशीं मतां पडनात. नाही प्रामाणिकपणान पडना अशें